स्वतःच्या कर्तृत्वाचा एक नवा आयाम निर्माण केला. असंख्यांचं उदंड प्रेम ज्यांच्या वाट्याला आलं आणि जे प्रेम इथं आज भरभरून ओसंडताना दिसतंय. असं प्रेम वाट्याला येणं तसं फार दुर्मिळ असतं, पण हे सगळं भाग्य घनश्यामजी लोखंडे यांच्या वाट्याला आलं. या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सुरुवातीला त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खर तर परवा मी बसमधनं प्रवास करत होतो. बस स्टेशनवर उभा होती. माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले. 5 मिनिटं झाली, त्यांनी खिशात हात घातला, खिशातनं चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, एकदा नीट मोजली, मग खिडकीतनं बाहेर बघितलं. बाहेर पेपर विकणारा होता, पाणी विकणारा होता, खाद्यपदार्थ विकणारा होता. मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण ती चिल्लर त्यांनी परत तशीच खिशात ठेवली. 5 मिनिटं झाली, त्यांनी परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा हातावर घेतली, परत नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, परत चिल्लर खिशात ठेवली. मला काही कळेना. तेवढ्यात कंडक्टर एसटीत आला. त्यांनी दन 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 बेल वाजवली. त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला. त्यांनी गाडी सुरू केली आणि आता गाडी जाऊ द्या म्हणून कंडक्टरनं डबल. माझ्याकडे फक्त एकच गोष्ट नाही, ती म्हणजे माझी आई. आई नाही त्याला काही नाही. आई आहे, त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आहेत. आपण आपल्या आईला आजच जपलं पाहिजे. जगात सगळ्यात जास्त पोरांवरती जर जीव कोणाचा असेल तर ते त्यांच्या कुणाचा आहे? आईच. या संस्कारातनं एक गोष्ट शिकायची, ती म्हणजे आई वडिलांबद्दल प्रेम करत असताना, आपण आपली पोरं घडवत असताना आपण आपल्या पोरांचं भविष्य बघितलं पाहिजे. एका गावात एक आंधळी आई होती. तिला दिसत नव्हतं फार काही. तिच्या मुलाला सगळी लोक चिडवायची, आंधळीचा पोरगा, आंधळीचा पोरगा, आंधळीचा पोरगा. ते पोरगा कुठल्या पाहुणपळ्यात गेलं, आंधळीचा पोरगा आला बर का. कुठे गावात गेलं, आंधळीचा पोरगा आला बर का. त्याला कंटाळ यायचा. का रे? आईला म्हणायचं, आई का जन्माला घातलीस? अशी इतकी का तू कठोर आहेस ग आई? सगळी लोक मला चिडवतात, आंधळीचा पोरगा आला, आंधळीचा पोरगा आला. आई तुला डोळे सांभाळता नाही का आले ग तुझे? लोक मला चिडवतात, मला तुझी लाज वाटते आई आई म्हणायला. आंधळीचा पोरगा, आंधळीचा पोरगा लोक मला म्हणतात. आई शांत बसायची, काय बोलायची नाही. सारखा ओरडायचा, आईला मार